कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी पोशिंदा आर्ट फिल्मचे चित्रीकरण करण्यात आले। या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण अतिशय नयनरम्य असल्या कारणाने कलाकार, चित्रपट निर्माते या ठिकाणी आले होते। या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक सुरेश झाडे, लेखक गौतम शिरसाट, पटकथा फिरोज, कॅमेरामॅन अविनाश पठाडे, सीन चित्रकार किशोर प्रधान, चापा नेरकर, बाल कलाकार तन्वी पवार, कुणाल प्रधान यांच्यासोबत संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती। शेतकऱ्यांच्या जीवनावर ही शॉर्ट फिल्म आधारलेली आहे। तो काय बोलला मला पाहिजे मला मग थोडेसे ॲडव्हान्स मिळतील का? असं जर कशी झाली बघ तुम्हाला दिल्यासारखा दिले झाला। तो गेला गेला तो शांताबाई तुला भेटण्याची लागली घाई, तुला भेटण्याची लागली घाई, शांताबाई तर आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी विशेष म्हणजे शेतकऱ्याचा पोशिंदा या टेलिफिल्मचे कलाकार सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत। ते हा चित्रपट काढण्याचा उद्देश काय आणि शेतकऱ्याची काय अपेक्षा असते, आपल्यासोबत कलाकार सुद्धा आहे, डायरेक्टर्स आहे आणि फोटोग्राफर, सगळी टीम आपल्यासोबत आहे। तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोगत आपण जाणून घेऊ आणि या चित्रपटाचा उद्देश विच इज द प्रपोज तो त्यांच्याकडूनच आता आपण जाणून घेऊ। हां नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव गौतम शिरसाट। गाव कोणतं? हेच मी तसा शिवना टाकळीचाच आहे, प्रॉपर याच गावचा आहे। ओके। येतच भूमिपुत्र अरे आहे। शेतकऱ्याचा पोशिंदा जी ही टेलिफिल्म बनवता तुम्ही, शॉर्ट फिल्म, त्याचा उद्देश काय? ॲक्च्युली कसं आहे माहिती का, शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे। खरा बळीराजा तो आहे, पण त्याला ते राज्य तो राजा म्हणून कधी वावरला नाही। त्यांनी सर्व काही केलं असेल तर ते जगासाठी केलं, दुसऱ्यासाठी करत आला, तो खरा पोशिंदा आहे। आणि त्या पोशिंद्यावर कधी चांगले सुखाचे दिवस आले नाहीत आणि कधी अवकाळ्यात कधी दुःखातच त्यांनी आपले जीवन व्यतीत केलेलं आहे। पण या चित्रपटाद्वारे आम्ही असं दाखवून दिलं आहे, या चित्रपटात आम्ही अशी काही भूमिका मांडलेली आहे की जेणेकरून असं काहीतरी घडावं, शासनाकडे आपण मागणी करतोय का असं काही घडावं की जेणेकरून शेतकऱ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि ते सुखाने जगतील, जेणेकरून आत्महत्या थांबेल। या गोष्टीला आम्ही देतोय। एकंदरीत यांचा म्हणण्याचा उद्देश असा झाला, तो जो शेतकरी राबवतो, कष्ट करतो आणि पिकवतो आणि तेच संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे तो, आणि त्याला शासन तुटपुंजी मदत करत आहे, त्याच्यामुळं तो आयुष्यभर दुःखी असतो। त्या उद्देशाने हे चित्रपट तयार करताय। हां मॅडम नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव सुवर्णा माने। गाव कोणतं? मी पुण्यातून आले। पुण्यातून आले। आता या चित्रपटामध्ये, टेलिफिल्ममध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये तुम्ही कोणती भूमिका करणार? या शॉर्ट फिल्ममध्ये एक शेतकऱ्याचा कॅरेक्टर केलेला आहे, त्यांच्या पत्नीची भूमिका मी करत आहे। ओके थँक्यू। अतिशय सुंदर अशी पत्नीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। एखादं स्टेटमेंट करून दाखवू शकता का, सांगू शकता का? त्या टेलिफिल्ममधलं एखादं कॉमन स्टेटमेंट सांगू शकता का? ऑनलाईन जर सांगायचं झालं तर शेतकरी म्हटलं की प्रत्येकाला सहन। माझ्या प्रश्नाचं उत्तर योग्य नाही। जी तुम्ही भूमिका करणार आहे त्याच्यामधलं एक तुम्ही हे जे शॉर्ट फिल्म बनवताय याच्यामध्ये आपला रोल काय? यामध्ये मी करतोय शाहूकारचा रोल। ओके। तो शेतकरी, वैतागलेला शेतकरी माझ्याकडे पैसा मागायला येतो। हां। शासनाने त्याला कुठली मदत केलेली नसती। ओके। त्यानंतर जे खेड्यापाड्यामध्ये चालतंय आज पण की शाहूकार खूप आहेत, म्हणजे चोरटे शाहूकार जे असतात, लायसन्स होल्डर नाही, त्यापैकी मी एक शाहूकार म्हणून भूमिका या चित्रपटामध्ये निभवतो। खूप छान अशी टीम आहे आणि ग्रामीण भागात चित्रपटाचं चित्रीकरण होतं हे एक महत्त्वाचं आहे। बाकीचे जे मेन कलाकार जे असतात फिल्म सिटीमध्ये बनवलं जातात, पण आज टाकळी गावचं एवढं भाग्य आहे, या ठिकाणी टेलिफिल्म बनवल्या जातात। त्या
त्याच्यासाठी आमचे शीतल भाऊ आहेर यांचे हे वैभव जे घर वगैरे हे सगळं त्यांचंच आहे. त्यांच्याकडून आपण टेलिफिल्मबद्दल बोलणार नाही, पण थोडक्यात आपलं नाव आणि गाव सांगा. शीतल मधुकर, राहणार टाकळी. तुम्हाला या टेलिफिल्मबद्दल यांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांची टेलिफिल्म ही जास्तीत जास्त चालावी, त्याची शासनापर्यंत शासनाने त्याची दखल घ्यावी आणि उत्तम प्रकारे त्यांना प्रतिसाद शेतकऱ्याकडून मिळावा आणि नेटवर जे चालतं आज 24 तास त्यांच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळावा. आणि याच्या पाठीमागे एक उद्देश आहे, त्यांचं जे म्हणणं आहे का आत्महत्या थांबली पाहिजे, हे थांबलं पाहिजे, याला सर्वतोपरी ह्याच पद्धतीनं खालून ज्यावेळेस लोक भावना व्यक्त करून ते दाखवतील त्याला यश येत जाईल. एक दिवस न एक दिवस त्या लढ्यात यशस्वी होल. आणि एवढं करून टेलिफिल्ममध्ये एक माझं मत असं आहे की तुम्ही स्वामीनाथन आयोगचं जे आहे ते करा. तुटपुंजी मदत दिल्यापेक्षा शेतकरी 2 रुपये टक्क्याने तुम्हाला पैसे परत वापरायला देईल, फक्त तेवढं वापरत करा म्हणा त्याचा. आणि त्या पद्धतीनं त्याच्यात स्वामीनाथन आयोगाचा एक उल्लेख तुमच्या फिल्ममध्ये ठेवा का इतकी तुटपुंजी देऊन जर आत्महत्या थांबत नसेल, इतकी तुटपुंजी देऊन आत्महत्या जर थांबत नसेल, स्वामीनाथन आयोग द्या. 2 रुपये टक्क्यानं शेतकरी शासनाला फुकट पैसे वापरायला देईल. फुकट. वा, खूप छान माहिती दिली शीतल भाऊ. शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा पाहिजे ते सुद्धा सुचवलं. आणि आपल्यासोबत अजून सुद्धा हा सर नाव काय आपलं? हा, मुकुंद दुसे. गाव कोणतं? मुकुंद दुसे. मी जालन्याचा आहे. मी आर्टिस्ट म्हणून काम करतोय. या पोशिंदा फिल्ममध्ये माझी प्रमुख भूमिका मला दिग्दर्शक साहेबांनी दिलेली आहे, लेखक साहेबांनी दिलेली आहे. हे मी माझं भाग्य समजतो. आणि या विषय जो आहे हा या फिल्मचा, तर तो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आता सरांनी सांगितलं, गौतम सरांनी. तर त्याच्यामधली ही भूमिका जी आहे, तर एरवी आपण अनेक चित्रपट शेतकरी आत्महत्यावरती आपण आलेले आहेत, पाहिलेले आहेत, सगळं झालेलं आहे. पण याचा थॉट मला खूप आवडला की यातून काय आहे की एक पॉझिटिव्ह थॉट त्यांनी दिलेला आहे, लेखकांनी त्यांनी. तर त्यामुळे असं वाटतं की जो शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते, शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे, तर ते लक्षही या फिल्ममुळे वेधल्या जाणार आहे. आणि शेतकरी हा जर थांबला, काम म्हणजे शेती करायचं जर सोडलं तर जग जिवंत राहू शकत नाही. हा त्यामधला 1 लाईन म्हणा बेस आहे. आणि याच्यानंतर तो जो पॉझिटिव्ह थॉट आहे तो फास्ट घ्यायला जातो. आणि त्या गावातले काही जी मंडळी असते, पती पत्नी धावत येतात की अरे तुम्ही हे काय करू लागले, तुम्ही जर संपले तर तुमचे लेकर बाळांचे काय हाल होतील, हे त्या कथेमध्ये दाखवलं. आणि त्याला प्रवृत्त करण्यापेक्षा आत्महत्येला ते परावृत्त करतात. आणि हा पॉझिटिव्ह थॉट म्हणजेच या चित्रपटाचा आशय घन आहे असं मला वाटतं. खूप अतिशय सुंदर फिल्म होणार आहे. या ठिकाणी सर्व कलाकार सुद्धा भेटले, दिग्दर्शक, फोटोग्राफर, रायटर, सगळेच या ठिकाणी या चित्रपटाच्या मोठ्या उत्साहानं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं, मोठ्या उत्साहानं ते या टेलिफिल्मचं शॉर्ट फिल्मचं काम करत आहे. आणि असेच चित्रपट जेणेकरून जनतेला बोध होईल असे चित्रपटाच्या कार्य त्यांच्या हातून घडायला पाहिजे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.